रोहित सर, उसाला कोंबडी खत टाकले तर चालेल का? बऱ्याच ठिकाणी कोंबडी खत आता सहज उपलब्ध आहे. गावोगावी पोल्ट्री झालेले आहेत आणि त्या पोल्ट्रीमधनं जे काही वेस्ट निघतं त्याला कोंबडी खत म्हटलं जातं. आपण त्यामध्ये न्यूट्रिशन बघायला गेलं तर खूप चांगल्या प्रकारे मिळत असतं आपल्याला. सॉइल बायोलॉजीसाठी सुद्धा चांगलं आहे. पण कोंबडी खत किती वापरलं पाहिजे आणि कुठल्या स्टेजला टाकलं पाहिजे हे महत्वाचं आहे. जास्तीत जास्त ऍप्लिकेशन करायला आणि युजेबल म्हटलं आपण तर लावणीच्या आधी टाकू शकतो आपण. पण हे टाकत असताना बऱ्यापैकी एकरी 2 ते 3 टन आपल्याला टाकायचं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त नको. तसं ते वजनाला हलका असतं, ऍप्लिकेशन करायला पण सोपं जातं, पण 2-3 टनापेक्षा जास्त नको. लावणीपासनं तुम्ही भरणीच्या वेळेला टाकू शकता किंवा मधल्या वेळेत टाकू शकता. फक्त कोंबडी खतामध्ये हीट थोडंफार जास्त असतं, त्यामुळे उन्हाळ्यात वगैरे ऍप्लिकेशन करायचं थोडं टाळा तुम्ही. जसं की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या महिन्यात ऍप्लिकेशन टाळलेलं बरं. कारण का समजा टाकलो आपण ते आणि हीट पण वर पण हीट आतून पण हीट वाढला आणि पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असली आणि आपल्याकडे चुकून काहीतर मोटर गेली, लाईट मिळाली नाही, काय ना काहीतर प्रॉब्लेम झाला तर थोडं शॉक बसू शकतं. पण योग्य जर का वापर करत असलो आणि सहज मिळत असलं आणि स्वस्त मिळत असलं तर कोंबडी खत आपण ऊसासारख्या पिकाला टाकू शकतो. त्याचा फायदाच होतो आपल्याला.